रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आपण श्री संतांच्या नवलकथा या सिरीजमध्ये श्री संत भानुदास यांची कथा पाहणार आहोत. हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आणि दर एकादशी, कार्तिक, आषाढी या सर्व सणांना ते पंढरपुरास नित्यनियमाने जात. तर अशा आपण भानुदासांचीही आज कथा पाहणार आहोत. तर चला. भानुदासांचा जन्म शके 1370च्या सुमारास झाला. भानुदास हे एकनाथाचे पंजोबा. भानुदासांचा मुलगा चक्रपाणी, चक्रपाणीचा मुलगा सूर्यनारायण, सूर्यनारायणाचा मुलगा एकनाथ. भानुदासाची नुकतीच मुंज झाली होती. त्यांचे वडील त्याला एकदा रागे भरले. भानुदास खिन्न होऊन एका देवळात जाऊन राहिला. हे देऊळ सूर्याचे असून जमिनीत जरा खोल होते. भानुदासाच्या वडिलांनी मुलाचा पुष्कळ तपस केला, पण उपयोग झाला नाही. ते खिन्न व दुःखी झाले. भानुदासाने दररोज सूर्याची पूजा करावी असे आठवडाभर चालले. एकदा एका मनुष्याने भानुदासास पाहिले व त्याच्या वडिलांना येऊन सांगितले. मग भानुदासाच्या वडिलांनी मुलाला त्या सूर्य मंदिरामधून घरी आणले. सूर्यदेवाची आपल्या मुलावर कृपा झाली म्हणून त्याला भानुदास असे म्हणू लागले. भानुदास पक्के विठ्ठल भक्त होते. आपला वेळ देवाची पूजा, भजन, कीर्तन यातच घालवीत. ते प्रत्येक आषाढी एकादशी, कार्तिकीस पंढरपूर जात असे. तर एकदा काय झालं, त्या काळी विजयनगर येथे श्रीकृष्णराज हे राज्य करीत होते. एकदा तो पंढरपुरास आला. विठ्ठल मूर्ती पाहून तो फार संतुष्ट झाला होता. ही नयन मनोहर मूर्ती विजयनगरास न्यावी असे त्याला वाटले. म्हणजे राजाला वाटले बरे. विठ्ठलाची सुंदर मूर्ती विजयनगरास न्यावयाची असे त्याने ठरविले. तोच ध्यास त्याला लागला. राजाला स्वप्नात दृष्टांत झाला. भक्त पुंडलिकांची भक्ती पाहून मी येथे वास्तव्य केले आहे असे माझे अनेक भक्त आहेत. आता तू मला विजयनगरास नेत असशील तर माझी एक अट आहे बुवा. ब्राह्मणांनी शुचिर्भूत होऊन सोहळ्याने मला उचलावे. वाटेत कोठेही मला खाली ठेवू नये. त्याने आपल्या प्रधानास बोलावून त्याला दृष्टांत सांगितला. राजाने त्याला विचारले, विठ्ठलाची मूर्ती या अटीप्रमाणे आपल्या राजधानीत कशी न्यावयाची? प्रधान म्हणाला, वाटेवरील गावातून ठिकठिकाणी ब्राह्मण उभे करू. त्यांच्याकडून पांडुरंगांची मूर्ती खाली न ठेवता विजयनगरास नेऊ. त्याप्रमाणे सर्व तयारी झाल्याचे प्रधानाने राजाला कळविले. मग राजाच्या आज्ञेने ब्राह्मणांनी मूर्ती उचलली व विजयनगरास चालविली. त्यावेळी बडव्यांनी व पांडुरंगाच्या भक्तांनी मूर्ती नेऊ नये म्हणून राजाला विनविले, पण राजाने कोणाचे ऐकले नाही. मूर्ती विजयनगरास पोहोचली. राजाने विठ्ठल मूर्तीची स्थापना मोठ्या थाटामाटात केली. विठ्ठलाने राजास स्वप्नात पुन्हा दृष्टांत दिला. राजा, बघ, मी तुझ्या इच्छाप्रमाणे विजयनगरास आलो की नाही. न्यायाने राज्य कर. कोणावरही अन्याय करू नकोस. तुझ्याकडून विनाकारण कोणाचा छळ झाला तर मी येथे न राहता पंढरपुरास निघून जाईल. रोज सकाळी पुजारी मूर्तीची षोडशोपचारे पूजा करी व रात्री आरतीनंतर राजाने मूर्तीवर अनेक बहुमूल्य अलंकार, वस्त्रे घातली होती. चोर दागिने चोरून नेतील म्हणून देवघरात कड्या कुलपे लावून व पहारे बसून राजाने पक्का बंदोबस्त केला होता. विठ्ठल जणू काय बंदिवासातच पडला. थाटमाट, वैभव पुष्कळ होते, पण त्यात भक्तीचा जिव्हाळा नव्हता. इकडे काय झाले, एकदा आषाढी एकादशीस पंढरपुरात संत मंडळी व हजारो लोक जमा झाली. पण मंदिरात विठ्ठलाची मूर्ती नाही. हे पाहून ते सर्व उदास झाले. त्यांचे चैतन्य नाहीसे झाले. पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर सुने सुने वाटू लागले. कोणीतरी विजयनगरास जाऊन विठ्ठल मूर्ती परत आणावी अशी एका संताने सूचना केली. शेवटी भानुदास पुढे होऊन म्हणाले, तुमची आज्ञा असेल
तर मी विजयनगरात जाऊन विठ्ठल मूर्ती परत आणतो. मग भानुदास विजयनगरात जाऊन पोचले. तेथे गेल्यावर त्यांनी विठ्ठल मूर्तीचा तपास केला. तेव्हा त्यांना कळले की एका मंदिरात विठ्ठल मूर्ती बंदोबस्तात ठेवली आहे. रात्री आरतीनंतर मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे असे भानुदासांनी ठरविले. रात्री 11 वाजता भानुदास मंदिराजवळ आले. पुजारी व पहारेकरी गाढ झोपी गेले होते. मंदिराचा दरवाजा मोठा कुलूप होतं. आता दर्शन कसे घडणार असा भानुदास विचार करू लागले. तेव्हा काय चमत्कार! भानुदासांनी सहज दार लोटले व एकदम उघडले. भानुदासांचा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ प्रवेशही झाला. भानुदासांनी पादसेवनपूर्वक विठ्ठलाचे दर्शन घेतले. ते म्हणाले, विठ्ठला पांडुरंगा, पंढरपूरचा संत समागम सोडून तुला या बंदीशाळेत गोडी वाटते ना? मग पांडुरंगाने आपल्या गळ्यातील फुलांचा हार, रत्नांचा हार भानुदासाच्या गळ्यात घातला. त्याचबरोबर भानुदासांना आशीर्वादही दिला. पण ही गोष्ट भानुदासाच्या लक्षात आली नाही. मग भानुदास तेथून निघून गेले. कड्या कुलपे वगैरे बंदोबस्त पहिल्यासारखाच होता. सकाळी राजा मंदिरात आला. विठ्ठलाच्या गळ्यात रत्नहार नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याने पहारेकरांना जाब विचारला, पण त्यांना काही सांगता येईना. मग राजाने रत्नहाराचा शोध घेण्याकरिता सर्व नगरात शिपाई पाठविले. नदीच्या वाळवंटात भानुदास नामस्मरण करीत बसले होते. पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्यांनी भानुदासाच्या गळ्यात रत्नहार पाहिला. मग त्यांनी भानुदासांना डायरेक्टली कैद करून राजापुढे आणून उभे केले. मुद्देमाला सकट चोर पकडलेला पाहून राजाने जास्तच विचार केला नाही. त्याने भानुदासांना सुळी देण्याची शिक्षा दिली. नोकरांनी भानुदासांना सुळी देण्याच्या स्थानाकडे चालविले. भानुदास मनात म्हणाले, पांडुरंगाला म्हणाले, पांडुरंगा, मी पंढरपुरास तुला नेण्याकरिता आलो होतो आणि तू माझ्या गळ्यात आपला रत्नहार घालून मला चोर ठरविलेस. राजाने सुळी देण्याची शिक्षाही दिली. ठीक आहे, जे भोगणे असेल ते भोगेल, तुझी जशी इच्छा. मी कोणत्या कामाकरिता आलो आणि हे काय झाले? भानुदास वधस्थानाजवळ आले. इतक्यात काय चमत्कार! जिथे त्यांना सुळावर चढवणार होते त्या खांबाचा पुष्पफलयुक्त वृक्ष झाला. राजदूत आश्चर्यचकित झाले. हे राजाला समजतात तो भानुदासांकडे आला. आपल्या हातून अन्याय झाला असे त्याला वाटले. तो म्हणाला, महाराज, तुम्ही तर संत आहात. तुम्ही भगवंतांना शरण गेलेला आहात. मला आपण क्षमा करावी. राजाला विठ्ठलाचा दृष्टांत झाला. पांडुरंग दृष्टांतात बोलले की, हे राजा, मी आता भानुदासाबरोबर पंढरपुरास जाणार. मला अडू नको. तुझ्या हातून अन्याय झाला आहे. मी आधीच तुला सांगितलं होतं, जर तुझ्या हातून काही अन्याय झाला तर मी तिथे राहणार नाही. तू माझे रूप आठवून तुझ्या राजधानीत सुखरूप राहा. ही वार्ता पंढरपुरात कळली. तेव्हा हजारो लोक, संत मंडळ विठ्ठल मूर्तीला सामोरे गेले. मग वाजत गाजत पालखीतून विठ्ठल मूर्तीची मोठी मिरवणूक निघाली. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल या नामघोषाने सारे पंढरपूर निनादून गेले. तर अशा पद्धतीने संत भानुदास हे भगवंतांचे, पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते आणि कशा पद्धतीने त्यांनी भक्ती प्राप्त केली नामस्मरणाने. तर चला, असे आपण अनेक कथा पाहूया या सिरीजच्या द्वारे. तर जर तुम्हाला कथा आवडली असेल तर प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हरे कृष्ण.